मित्रांनो नमस्कार. दिग्विजय चव्हाण आराध्या क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपण आलेलो आहोत संस्कृती आर्ट्स फेस्टिवल म्हणजेच उपवन आर्ट्स फेस्टिवल या ठिकाणी. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या फेस्टिवलमध्ये काय काय आहे. संध्याकाळची वेळ असल्या कारणाने बऱ्याच ठाणेकरांनी या उपवन आर्ट्स फेस्टिवलला हजेरी लावली होती. दरवर्षी साधारण जानेवारी महिन्यामध्ये हा फेस्टिवल साजरा होत असतो. संस्कृती युवा प्रतिष्ठान समतानगर ठाणे येथील हे ढोल पथक अतिशय उत्साहपूर्ण वातावरण निर्मिती या ढोल पथकाने या महोत्सवामध्ये केली. अतिशय जोशपूर्ण असं वातावरण. या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे उपवन या तलावाच्या आसपास हा संपूर्ण महोत्सव आयोजित केला जातो. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी रोषणाई या ठिकाणी केलेली बघायला मिळते. ठाणे, मुलुंड, भांडूप, अगदी कल्याण डोंबिवलीपासूनचे रसिक प्रेक्षक दरवर्षी या महोत्सवाला भेट देत असतात. अनेक ख्यातनाम शास्त्रीय
नृत्य कलाकार या ठिकाणी आपली कला सादर करत असतात. त्याचप्रमाणे या महोत्सवामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी बघू शकता. हा स्टॉल आहे, कॅरिकेचर बनवून मिळतात या स्टॉलमध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की ख्यातनाम चित्रकार आपल्या चित्रांचं सादरीकरण लोकांच्या समोर करत आहेत. दरवर्षी साधारण 3 ते 4 दिवसांच्या या महोत्सवामध्ये साधारण 10 लाख रसिक प्रेक्षक या महोत्सवामध्ये सहभाग घेत असतात. हे जे स्टॉल्स या ठिकाणी लागलेले असतात त्या स्टॉल्सचं वैशिष्ट्य असं की अगदी हाताने बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू असतील, घरातील शोभेच्या वस्तू असतील, कपडे असतील, दागदागिने असतील, त्याचबरोबर वेगवेगळे खाद्यपदार्थसुद्धा या स्टॉलवर तुम्हाला बघायला मिळतात. जसं की पारंपरिक आगरी कोळी पद्धतीचं जेवण या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. यावर्षी स्वर्गीय अजितदादा पवार कलानगरी या एक्झिबिशनमध्ये तुम्ही अनेक नामवंत चित्रकारांनी रेखाटलेली चित्र बघू शकता. या वर्षीच्या महोत्सवाची जी थीम आहे ती विठ्ठलाची वारी ही आहे आणि ही सर्व चित्र जी आहेत ती सर्व चित्र याच थीमला अनुसरून काढलेली बघायला मिळतात. त्याचबरोबर अनेक मूर्तिशिल्पसुद्धा तुम्हाला या महोत्सवामध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर अनेक नामवंत फोटोग्राफर्सनी पंढरीच्या वारीमध्ये काढलेले सुंदर असे फोटोसुद्धा या प्रदर्शनामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. मित्रांनो, संस्कृती आर्ट्स फेस्टिवल म्हणजेच उपवन आर्ट्स फेस्टिवल हा 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान उपवन येथे आयोजित केला गेला आहे. उद्या या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून या महोत्सवाला नक्की भेट द्या. आणि आपण जर रसिक प्रेक्षक असाल तर या सर्वच कलाप्रेमींना मनापासून धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.